हॅलो फ्रेंड्स, आज आपण उन्हाळी वाळवणातील सर्वात खमंग चविष्ट व पारंपरिक पदार्थ म्हणजे खारुडी कशी बनवायची ते पाहणार आहोत. आणि खारुडी गच्च न होता खुसखुशीत कशी होईल व वर्षभर सहज कशी टिकेल यासाठी पण महत्त्वाची टिप्स पाहणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू. इथे मी ही 1 किलो बाजरी निवडून आणि चाळून घेतलेली आहे. मग त्यानंतर हिला एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे आणि यामध्ये भरपूर पाणी टाकून 2-3 वेळेस स्वच्छ धुवून घ्यायची आहे, जेणेकरून यामधली जी काही घाण आहे आणि यावरती जे हे थोडेसे कुस आलेले असतात पहा, ते तरंगून ते पण काढून टाकायचे आणि हिला स्वच्छ धुवून घ्यायचे आहे. मग त्यानंतर एका चाळणीमध्ये काय करायचं आहे, एक कपडा ओला करायचा आहे, असा पांढरा किंवा कोणताही तुम्ही एक कॉटनचा कपडा घेऊ शकता. आणि मग त्यामध्ये ही बाजरी ठेवून द्यायची आहे कमीत कमी 2 तास. आणि आता यावरती झाकण ठेवून द्यायचं आहे, म्हणजे जेणेकरून ही बाजरी अशी छान ओलसर राहील. याला 2 तासापेक्षा जास्त वेळ नाही ठेवायचं, नाहीतर मग बाजरी कोरडी पडून जाईल. म्हणून 2 तास झाल्याबरोबर हिला लगेच एक वेळेस चेक करायची आहे. तर आता इथे पहा, ही अशी छान एकदम मऊ झालेली आहे आणि अगोदरपेक्षा थोडीशी म्हणजे किंचितशी फुगलेली पण आहे. तर याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहे. एक वेळेस जास्त नाही काढायची, म्हणजे मिक्सरचं भांडं अर्धं भरेल इतकंच घ्यायचं आहे. आणि पल्स मोडवरती हिला ऑन ऑफ करून म्हणजे एकदम अशी रवाळदार फिरवून घ्यायची आहे. आता इथे तुम्ही पाहू शकता, ही अशी खूप जाडसर पण नाही काढायची आणि खूप याची अशी पावडर पण नाही करायची. अशी मध्यम फिरवून घेतली की मग खारुडी पण एकदम अशी खुसखुशीत लागते. तर आता इथे मी सर्व बाजरी अशी मिक्सरमधून काढून घेतलेली आहे. मिक्सरमधून फिरवल्यानंतर ही अगोदरच्यापेक्षा दुप्पट झालेली आहे. ही एक पातेलं पूर्ण भरायला थोडीशी कमी आहे. तर ह्याच हिशोबाने इथं पाण्याचं प्रमाण घ्यायचं आहे. मिक्सरमधून फिरवलेली बाजरी आपण ज्या भांड्यामध्ये घेतलेली आहे, तर याच्यात तिप्पट पाणी गरम करायला ठेवायचं आहे. तर इथे मी अगोदरच हे पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. तर याला छान उकळी आल्यानंतर यामध्ये लसण, अद्रक आणि जिऱ्याची पेस्ट टाकायची आहे. मग त्यानंतर आपल्या आवडीनुसार तिखट आणि मीठ टाकायचं आहे. आणि इथे मी हे 1 वाटी तीळ घेतलेले आहेत. हे सर्व टाकून याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. तर इथे सुरुवातीला आता गॅसची फ्लेम ही हाय ठेवायची आहे, कारण हे पाणी आपल्याला चांगलं खळखळ उकळू द्यायचं आहे. मग आता त्यानंतरच यामध्ये हे खारुडीचं कोरडं पीठ एकदाच न टाकता थोडं थोडंसं करून टाकायचं आहे. आता हे टाकते वेळेस एका हाताने हे पीठ टाकायचं आणि एका हाताने याला चांगलं हलवून घ्यायचं आहे, जेणेकरून याच्या बिलकुल गाठी नाही होणार आणि हे एकदम असं स्मूथ असं याचं पीठ तयार होईल. याच्यामुळे आपली खारुडी एकदम खुसखुशीत होईल. आणि जर मधात अशा गाठी तयार झाल्या तर मग हे पीठ पण चांगल्या पद्धतीने शिजल्या जाणार नाही आणि मग खारुडी पण आपली खमंग नाही लागणार. तर इथे काय करायचं आहे, एक 5-5 मिनिटाला याला चेक करायचं आहे. झाकण असं अर्धवट ठेवायचं आहे. याला चेक करत राहायचं आहे, म्हणजे हे खाली बुडाला लागल्या जाणार नाही. अशा पद्धतीने याला शिजण्यासाठी कमीत कमी 40 ते 45 मिनिट इतका वेळ लागतो, कारण ही आपण 1 किलो इतकी बाजरी घेतलेली आहे, त्यामुळे हिला वेळ लागतो. झारीने फिरवते वेळेस जेव्हा हे जड जाईल आणि ज्या वेळेला याचा एकदम खमंग असा वास येईल, त्यावेळेला इथे गॅस बंद करायचा आहे. मग त्यानंतर याच्यावरती एक मोठी अशी परात झाकून ठेवायची आहे. ही पूर्ण कव्हर नाही करायची, आतमधली गरम हवा थोडीशी बाहेर निघेल अशा पद्धतीने आतमध्ये ही झारी ठेवायची आणि वरतून ही प्लेट अशी ठेवायची आणि याला रात्रभर ठेवून द्यायचं आहे. हे मी रात्रभर असंच झाकून ठेवून देणार आहे. आणि इथे सकाळी आता तुम्ही पाहू शकता, हे एकदम घट्ट असं झालेलं आहे. याच्यावरती साईसारखा असा लेअर पण आलेला आहे आणि याचा कलरही पूर्ण बदललेला आहे. तर इथे एका ताटाला थोडंसं तेल लावायचं आहे आणि मग त्यावरती याच्या खारुड्या टाकायच्या आहेत. तर हे पीठ घेते वेळेस अगोदर थोडंसं हाताला पाणी लावायचं, म्हणजे जेणेकरून ह्या टाकते वेळेस अशा एकदम पटकन सुटतात. मी ह्या सुरुवातीला ताटावरती करून दाखवत आहे आणि मग बाकी सर्व पिठाच्या खारुड्या मी गच्चीवरती बनवणार आहे. तर आता इथे ह्या सर्व मी बनवून घेतलेल्या आहेत. या बनवल्याबरोबर लगेच याला कडक उन्हामध्ये ठेवून द्यायचं आहे आणि कंटिन्यू 2 दिवस याला कडकडीत ऊन लागू द्यायचं आहे. मग त्यानंतरच या काढून घ्यायच्या आहे, जेणेकरून ह्या एकदम खमंग तर लागतीलच आणि सोबतच खुसखुशीत पण लागतील. तर इथे या खारुडीला मी 2 दिवस छान उन्हामध्ये ठेवलेलं होतं, तरी ही एकदम खुसखुशीत आणि
परफेक्ट अशी झालेली आहे। याला एक वेळेस तळून पण पाहू म्हणजे ही किती खुसखुशीत आणि खमंग झालेली आहे। त्यासाठी एका कढईमध्ये तेल गरम करायचं आहे। तर हे तेल छान गरम झाल्यानंतर यामध्ये या टाकून द्यायच्या आणि थोडंसं फ्राय केल्याबरोबर याला लगेच काढून घ्यायचं आहे। तर आता इथे हे पहा, ह्या एकदम पांढऱ्या शुभ्र कुरकुरीत आणि खमंग अशा खारोड्या तयार आहेत। ही न तळता कच्ची जरी खाल्ली तरी पण एकदम खुसखुशीत खमंग आणि एकदम चविष्ट अशी लागती। तळल्यानंतर तर मग अजूनच सुंदर लागते। उन्हाळ्यामध्ये किंवा मग वर्षभरासाठी पण मधातल्या वेळेला खाण्यासाठी हा एकदम पौष्टिक असा छान स्नॅक्स आहे। तर तुम्ही अशा पद्धतीने एक वेळेस नक्की बनवा। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगा। व्हिडिओला लाईक व शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब पण करा। थँक्यू।